या ठिकाणी उपस्थित आहे, त्याचा प्रेझेन्स या ठिकाणी आहे. आज तो आम्हाला भेटण्यासाठी आणि हात लांब करून आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे. आम्ही तो स्वीकारण्यास तयार करूया स्वतःला. त्याच्या स्तवनामध्ये बसणारा जो प्रभू आहे त्याचं स्तवन आम्ही अंतकरणात करत राहूया. आज तो या ठिकाणी आहे, त्याचं स्तवन सतत आणि सतत आमच्या मुखातून तो करून घेत आहे. आठवडाभरामध्ये त्यानं आम्हाला संधी दिली, त्याचे उपकार मानण्याची संधी दिली, आभार मानण्याची संधी दिली, स्तवन करण्याची संधी दिली. त्याच्या वचनाच्या द्वारे त्यानं आम्हाला त्याचा आनंद दिला, जॉय दिला. यासाठी आपण त्याचे आभार पुन्हा एकदा आज सर्व एकत्रितरित्या करूया. या प्रियांनो, वचनाकडे जाण्याआधी आम्ही प्रार्थना करणार आहोत. स्वर्गीय पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो. आज पुन्हा एकदा बापा तुझ्या लोकांना, तुझ्या प्रिय बिलवर्ड्स जे तुझे आहेत, प्रिय लोक जे आहेत, बिलवर्ड्स जे आहेत, सर्व बिलिवर्ड्स तू एकत्र केलंस, इथे येण्याची इच्छा आणि संधी दिली. यासाठी बापा आम्ही थँक्यू म्हणतो. आम्ही त्यासाठी तुझे आभार मानतो. ही कृपा इथं असणाऱ्या प्रत्येक भावा बहिणीवर तू आज होऊ दिलीस, यासाठी बापा खरोखर आज आम्ही तुझे विशेष उपकार मानतो. आज बापा आमच्याशी तू बोल, तुझ्या गुज आणि गहन गोष्टी तू आम्हाला कळव. तुझं वचन तू तुझ्या डिसायपलला दिलेलं आहे, ते वचन आज ऐकत असताना तू स्वतः प्रत्येक भावाशी बहिणीशी बोलत आहेस. आणि बापा त्यांना ते वचन स्वीकारण्यासाठी कृपा पुरव. त्याची समज बुद्धी जी आहे, जे अंडरस्टँडिंगचं स्पिरिट आहे बापा, ते आज या ठिकाणी उतरून येऊ देत. त्यांचं अंडरस्टँडिंग तू वाढव, जेणेकरून बापा प्रत्येकाला एक हायर लाईफ, एक अति उच्च दर्जाचं जीवन जगण्यासाठी लागणारी कृपा मिळावी. यासाठी बापा आम्ही प्रार्थना विनंती करत आहे. बापा पुन्हा एकदा इथं असलेल्या प्रत्येकासाठी आम्ही धन्यवाद देतो. जे भाऊ बहीण काही कारणास्तव आज या ठिकाणी आलेले नाही आहेत, कामानिमित्त कुठं असतील, वी डोंट नो, बट वेअर एव्हर आर दे, जिथे कुठे ते आहेत, त्या प्रत्येकाला बापा विशेष प्रकारे तू आज चालव, अशी मी तुझ्याकडं प्रार्थना विनंती करत आहे. आज बापा जे कोणी आम्हाला ऑनलाईन ऐकत आहेत बापा, त्या प्रत्येकावर तुझी विशेष कृपा राहू देत. त्यांनाही तुझ्या समक्षतेचा अनुभव तू दे, अशी आम्ही तुझ्याकडे आज विनंती करत आहोत. बापा आज या ठिकाणी मला तू उभं केलंस, यासाठी बापा आम्ही तुझे विशेष उपकार मानतो. तुझी कृपा मला तू पुरवत आहेस, म्हणून तुला धन्यवाद देतो. आज बापा जे ट्रूनेस आहे तो या ठिकाणी आम्हाला रिव्हील आमचा व्हावा तुला, यासाठी बापा प्रत्येकाला तू विशेष प्रकारे सहाय्य कर, अशी मी तुझ्याकडं आग्रहाची विनंती करतो. सर्व मान केवळ तुझा आहे बापा, सर्व महिमा केवळ तुझा आणि तुझाच आहे. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून ऐक बापा. आमेन. प्रेज द लॉर्ड एव्हरीबडी. या प्रियांनो, वचनाकडे जाण्याआधी आम्ही आपली बायबल हातामध्ये घेऊयात आणि आमचं डिक्लेरेशन आम्ही करणार आहोत. ज्यांच्याकडे बायबल नाही त्यांनी हात वर केले तरी चालतील, परंतु पुढच्या वेळेला बायबल घेऊन या. येस, हे माझे बायबल आहे. माझा विश्वास आहे की त्या देवाचे वचन आहे. मी तोच आहे जे ते सांगते की मी आहे. माझ्याकडे तेच आहे जे ते सांगते की माझ्याकडे आहे, आणि मी तेच करेन जे ते सांगते की मी करेन. आज मला देवाचे वचन शिकवले जाईल. माझे मन सतर्क आहे, माझे हृदय ग्रहणशील आहे. आणि माझे जीवन पुन्हा कधीही पूर्वीसारखे राहणार नाही. प्रेज द लॉर्ड.
गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक्यू. पुन्हा एकदा आपण वचनाकडे जात आहोत आणि मागच्या प्रभुवारी जे वचन आम्ही वाचलं होतं तिथून आम्ही सुरुवात करूयात. कुठलं वचन आम्ही वाचलं होतं कोणी सांगेल का सुरुवातीला? कुठलं? हा, येस, गुड. म्हणजे तुम्ही ते वाचलेले आहे घरी जाऊन पुन्हा. दुसरे पेत्र या प्रियांनो, आणि ती वचने आम्ही पुन्हा रिपीट करूयात आणि मग देवाचा आत्मा आम्हाला काय सांगत आहे याकडे आम्ही लक्ष लावणार आहोत. 2 पीटर, हा, येस, पेत्राचे दुसरे पत्र म्हणून आम्ही गेल्या प्रभुवारी जी वचने वाचली होती 3 आणि 4. कुठल्या अध्यायातली आहेत? पहिल्या अध्यायातली. राईट. So 2 Peter chapter 1 verse 3 and verse 4. वाचो. Yes. ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. Yes. आणि वचन 4, त्याच्या योगे मौल्यवान व अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, यासाठी की त्याच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारे जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला का दिलेलं आहे? ज्या वचनाला तो म्हणतो की ते मौल्यवान आहे, त्याचं वर्ड प्रेशियस वर्ड आहे आणि अति महान असा शब्द वापरलेला आहे. अति महान, नुसतं महान नाहीये. हे का दिलेलं आहे आम्हाला? त्याचं वचन का दिलेलं आहे याचे कारण या ठिकाणी आम्हाला सांगितलेले आहे. त्याचं कारण एकच आहे की आम्ही सर्वांनी ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावं. ईश्वराचा जो स्वभाव आहे तो आमच्यामधून प्रगट व्हावा, तो आमच्यातून दिसावा. ईश्वराचा स्वभाव, डिवाइन नेचर, कारण आमच्या सगळ्यांकडे आमचं नेचर आहे, ह्युमन नेचर, मनुष्याचा स्वभाव आम्हा सर्वांना प्राप्त झालेला आहे. परंतु वर्ड आम्हाला देण्यात आलेला आहे, त्याचं वचन आम्हाला देण्यात आलेलं आहे आणि त्याचं कारण एकच आहे, वचने आपणाला देण्यात आलेली आहेत. इट इज ऑलरेडी गिवन. कशासाठी? तर तुम्ही आणि मी त्या डिवाइन जे त्याचं नेचर आहे, त्याचा जो स्वभाव आहे, त्यापासून आम्ही काय व्हावं? त्याचे वाटेकरी व्हावं. त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यासारखे बिहेव करणारे, त्याच्यासारखे गोष्टी करणारे आम्ही व्हावं. आणि ही त्याच्या मागचं कारण आहे. आणि त्याच्या आधी जी वचन आहे त्याच्यामध्ये पण आम्हाला जे काही हे करण्यासाठी लागतं, जे काही हे करण्यासाठी आम्हाला लागतं, जीवनास व सुभक्तीस, लाईफ अँड गॉडलीनेस, ईश्वरी स्वभावाचे होण्यासाठी आवश्यक ऑल जे काही लागतं, ऑल थिंग्स म्हणलेलं इंग्लिश मध्ये, आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आम्हाला देण्यात आलेले आहे. प्रेज द लॉर्ड. सो दिस इज द बेस. ह्या बेसवरनं आम्हाला ह्या फाउंडेशनवरून या विश्वासाने आम्हाला आमचं जीवन जगायचं आहे. आणि ज्यावेळेला आम्ही अशा प्रकारचं जीवन जगायला लागतो, ईश्वराचा स्वभावाचे वाटेकरी, डिवाइन नेचर आमच्यामध्ये याला सुरुवात होते,
त्याला तुम्हाला मी सांगितलं काय होतं, देव फ्री होतो. कोणत्या गोष्टीतून देव फ्री होतो? देवाला पण मुक्ती मिळते, देव पण फ्री होतो. देव बंधनात अडकलाय. कशाला अडकलाय? तो आमच्यासारखा झाला. ठीक आहे, देव कोणासारखा झाला? आमच्यासारखा झाला, मानवासारखा झाला, मनुष्य स्वभावाचा तो होऊन आला. म्हणजे काय? डिवाइन जे होतं ते सोडून तो आमच्या सारखा झाला. लक्षात घ्या प्रियांनो. बघा, बायबल वचन आमच्या हातामध्ये आज आहे, परंतु जेव्हा वचन आमच्या ज्या वेळेला नव्हतं तेव्हाचे जे लोक होते त्यांचं त्यांच्याकडे बुक नव्हतं. आमच्याकडे आज आमच्याकडे बुक आहे, तर त्यावेळेला जुन्या काळातल्या लोकांकडे बुक नव्हतं जे आमच्याकडे आज आहे ते. त्यांचं बुक कोण होतं? त्यांचं पुस्तक कोण होतं? स्वतः देव होता. गॉड इज देअर बुक. गॉड इज देअर बुक. आता काय झालेलं प्रेम? आमच्याकडे हे काय आलेलं आहे? त्याचं वचन दिलेलं आहे आणि त्याचं कारण पण सांगितलेलं आहे की तुम्ही आता डिवाइन नेचरचे झाले पाहिजेत. त्यांचं बुक गॉड होता, परंतु देवाला तुमच्या आणि माझ्यासाठी पुस्तक लिहावं लागलं. शेम नाही का? देवाला आमच्यासाठी पुस्तक लिहावं लागलं, आम्हाला वचन द्यावं लागलं. आहोत आमचं जनरेशन हे असं आहे की आम्हाला देवाला पुस्तक द्यायची गरज पडली, परंतु त्याच्या आधी जे लोक होऊन गेले त्यांना देवाला पुस्तक द्यायची गरज पडली नाही, कारण देव स्वतः त्यांचं पुस्तक होता. हे पुस्तक आम्हाला का दिलेलं आहे? आम्ही त्याच्यासारखे व्हावे. आम्ही जर फक्त एवढ्याच जिथं थांबलो आणि ईश्वरी स्वभावाचे झालो नाही तर हे बुक द्यायला काही देवाचं मग अर्थ राहत नाही. वचन तुम्हाला देण्यात आलेली आहे असं येशू म्हणतो की मी तुझी वचने त्यांना दिलेली आहेत. आता वचने देवाकडे नाही आहेत, वचने त्यांनी ऑलरेडी डिसायपल्सला दिलेली आहेत. ती का दिलेली आहेत? तर आम्ही त्याच्या नेचरचे व्हावं. सो इब्रिकराच्या पत्रामध्ये 4थ्या अध्यायामध्ये सांगितलेलं की आम्हाला असा प्रभू याजक लाभलेला आहे. फॉर वी हॅव आम्हाला असा प्रभू याजक लाभलेला आहे. काय म्हणलं 4:15 मध्ये? कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रभू याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. ह्याच्यामध्ये जो पॉइंट आम्हाला सांगितलेला आहे, वचन सांगतं आमच्यासाठी, आम्हाला या ठिकाणी इब्रिकराच्या 4थ्या अध्यायामध्ये आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही. कारण तुमचा प्रमुख याजक जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो तुमच्या आणि माझ्या सारखा झाला. ह्युमन नेचर, मनुष्य स्वभावात तो आला आणि मनुष्याला ज्या पीडा होतात, मनुष्याला जे कष्ट होतात, मनुष्याला जे दुःख होतात, मनुष्याला जे आजार होतात, त्याच्याविषयी त्याला आमच्याविषयी सहानुभूती आहे. बिकॉज तो म्हणतो की आय नो दॅट पेन. मला ती गोष्ट तिने तुमचं अशक्तपण आहे, मानवी स्वभावाचा अशक्तपण, इन्फर्मिटीज म्हटलेला आहे. We have not a high priest which cannot be touched to our feelings, to our infirmities. आम्हाला जे फिलिंग येतात ह्या मानवी स्वभावात राहिल्यामुळं, मानवी स्वभावाच्या ज्या वेदना आहेत त्याच्यामध्ये जे अशक्तपण आहे
इन्फॉर्मेटिव्ह म्हटलेलं आहे. आय नो, बट वॉज इन ऑल पॉइंट्स लाईक ॲज वी वॉज. सो we all are excited की आम्हाला आमचा प्रभू याच्याला आमच्या सगळ्या कष्ट माहिती आहेत. प्रत्येकाच्या हृदयामध्ये काय वेदना चाललेल्या आहेत. आय नो, वी लाईक दॅट की देव, आमचा देव, हे जे स्क्रिप्चर आहे, हे जे वचन आम्हाला दिलंय, त्यातून देव आमच्यावर किती प्रीती करतो, तो आमची किती काळजी घेतो, सगळ्याला त्यानं एक्सपिरियन्स केलेला आहे. आम्ही जे काही हाऊ वी आर फिलिंग, आमचं किती बॅड फिलिंग असू देत, ते सगळं त्याला माहिती आहे, सगळं त्याला ठाऊक आहे, सगळं ठाऊक आहे. आणि तो म्हणतो की मी त्याच्याविषयी, तुमच्याविषयी मला सहानुभूती आहे. परंतु हे वचन आम्हाला कॅप्चर करून ठेवतं कशामध्ये, की देव सुद्धा आमच्या सारखा झाला. किती जॉयफुल आहे का, किती आनंदाची गोष्ट आहे. परंतु प्रेम आहे, त्याचबरोबर आम्ही दुसरी गोष्ट या ठिकाणी बघितली पाहिजे की ह्यामध्ये आम्ही राहिल्यामुळे आम्ही हायर लाईफ जे आहे, जे अतिउच्च दर्जाचं जीवन आहे, जे डिवाइन लाईफ आहे, त्याच्यामध्ये आम्ही एंटर करत नाही. आम्ही ते शोधत नाही, कारण देवच आमच्या सारखा झालेला आहे. हा जो कॉम्पोनंट, हा जो पार्ट या ठिकाणी आहे, की देवाला आमच्याविषयी सहानुभूती आहे. माझी दुःख देवाला समजतात. लॉर्ड यू नो माय पेन्स, लॉर्ड यू नो इट, आम्ही म्हणत असतो. आणि आम्हाला कम्फर्ट मिळतो त्या वचनाच्याद्वारे. आम्ही सेलिब्रेट करतो हे वर्ष. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या, देवाला त्याचं नेचर सोडावं लागलेलं आहे आमच्यासाठी. म्हणजेच काय, देवाला कॉम्प्रोमाइज करावं लागलेलं आहे. हायर वरून लोअरला आला, हायर वरून तो खालच्या मनुष्याच्या लेवलला येऊन बसला. आणि आम्हाला त्याच्यामध्ये आनंद वाटतो, आम्ही ते सेलिब्रेट करतो. देवाला सगळ्या आमच्या वेदना, सगळ्या गोष्टी ठाऊक आहेत. आणि आम्ही विसरून जातो की देवानं स्वतःला डिमोट केलं, परंतु देवानं आम्हाला अपलिफ्ट करायला सांगितलेलं आहे. तुम्ही आता त्या नेचर मध्ये राहायची गरज नाही. ईश्वरी स्वभावाचं तुम्हाला व्हायचे आहे. आता ह्युमन नेचर जे आहे तुमचं, त्याच्यातून तुम्हाला स्वतःला अपलिफ्ट करायचंय, अपग्रेड करायचंय. मला तुमचे फिलिंग्स ठाऊक आहेत, पण तुम्ही त्याच्यामध्ये हॅपी होऊ नका. मला जे फिलिंग्स माझे आहेत ते तुम्हाला फील करता आलं. तुमचे फिलिंग मी येतो, पण माझं काय फिलिंग आहे? माझं फिलिंग आहे, मी कोण आहे? ईश्वर, मी देव. मी कोण आहे? माझा स्वभाव काय? मी सर्व समक्ष देव आहे, मी सर्व समर्थ देव आहे, मी सर्वज्ञ देव आहे. तुम्ही तशी व्हा, तुम्ही पण तशी म्हणा. तुम्ही पण या माझ्या स्वभावाची तुम्ही वाटेकरी व्हा. ही त्याची इच्छा आहे प्रियांनो. हे त्याचं, जसं त्याला आमच्या फिलिंगला टच केलं, तसं आम्ही त्याच्या फिलिंगला टच केलं पाहिजे. म्हणूनच आम्हाला सांगितलेलं आहे की जीवनास आणि सुबत्तीस लागणाऱ्या सर्व आवश्यक गोष्टी देण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला अतिमहान आणि मौल्यवान वचने दिलेली आहेत, यासाठी की तुम्ही ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावं. देव आमच्यासाठी इन्फेरियर झाला. तो स्वतः पॉवरफुल होता, तो स्वतः सर्व समक्ष होता, तो स्वतः सर्वज्ञ होता. Everything, he is everything. He is having all power. All power he is having. तरी पण तो आमच्या लेवलला आला. का? तर तो आमच्यावर प्रीती करतो म्हणून, आमच्यावर तो प्रेम करतो म्हणून. त्याची एवढी प्रीती आमच्यावरती आहे. परंतु आम्ही त्या गोष्टीमध्ये जर थांबून राहिलो, त्याच ठिकाणी आम्ही थांबून राहिलो आमच्या मानवी स्वभावामध्ये, तर प्रियांनो आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार
नाहीत, आमची दुःख कधी संपणार नाहीत, आमचे कष्ट आजारपण कधीही जाणार नाही. कारण आमचं फिलिंग आहे, देवाला आमचं फिलिंग कळतं. तर देवाला देवाचं फिलिंग काय हे आम्ही कधी घेत नाही. सो आम्ही तसे ट्रेन केले गेलेले लोक आहोत की आम्ही मानव आहोत, आम्ही मनुष्य आहोत, आजारी आम्ही पडणार, आम्ही हे आमच्या कष्ट दुःख आमच्याकडे आहेत. दिस इज लाईफ आम्ही म्हणतो. परंतु देवाची अशी इच्छा आहे की येस दिस इज लाईफ, बट यू सपोज टू लिव्ह माय लाईफ. यू सपोज टू लिव्ह माय लाईफ. तुम्ही माझे स्वभावाचे वाटेकरी होणं गरजेचं आहे. डिवाइन नेचर मध्ये तुम्ही वॉक केलं पाहिजे, डिवाइन नेचर मध्ये तुम्ही चाललं पाहिजे. तो आजारी आम्ही पडलो तर आम्ही प्रभूला म्हणतो की माझा आजार पण तुला ठाऊक आहे, तू माझ्यावर प्रेम करतो, तू मला बरं कर. डेफिनेटली गॉड विल लिसन युअर प्रेयर. परंतु तुम्ही 30 प्रार्थना माझ्याकडे घेऊन जाणार असाल ह्युमन नेचरची. मी तर तू म्हणतो की तुम्ही सर्प जरी उचलले आणि मी तर तुम्हाला सांगतो की तुम्ही जरी विष जरी प्याला तरी त्याची तुम्हाला काही एक बाधा होणार नाही. हे नेचर मी तुम्हाला दिलेलं आहे. ती मध्ये तुम्ही कधी येणार, त्यामध्ये तुम्ही कधी चालणार, ती स्ट्रेंथ तुम्हाला कधी मिळणार. सो आम्हाला ते आमच्या स्वभावासाठी त्याला सॅक्रिफाईस करावं लागलं, कॉम्प्रोमाइज स्वतःला केलं. का केलं? का तर आम्ही त्याच्या डिवाइन नेचरचे व्हावे. म्हणून भावानं बहिणीनो, ईश्वरी स्वभावाचं वाटेकरी होणं हे देवासाठी आनंद देणारी गोष्ट आहे. आमच्या दुःखा कष्टात त्याला आनंद होत नाही, परंतु तो आमच्यावर प्रीती करतो म्हणून आम्हाला हील करतो, आमची केअर करतो. परंतु आम्ही कंटिन्युअली जर राहिलो तर मग मात्र देवाला आमच्याविषयी आनंद नाहीये. म्हणतो मी तुम्हाला लागणार सगळं काय ऑलरेडी दिलेलं असताना सुद्धा अतिमौल्यवान आणि महान वचने मी तुम्हाला दिलेले. हे का मी करतो, का दिले? तर तुम्ही माझ्यासारखे व्हावे. म्हणून भावानं मिळून आम्ही किती जरी प्रार्थना केल्या, किती जरी उपवास केल्या आणि काही जरी केलं तरी देवाची अंतिम इच्छा हीच आहे की आम्ही त्याच्या स्वभावाचे वाटेकरी व्हावं. सो आम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष देऊया. आज इथं बहुतेक जण, बरेचसे जण इथेच नाही चर्चला जातात कारण त्यांच्याकडे काही गोष्टींची कमी आहे म्हणून. आम्ही इथे काय येतो, आज आम्ही इथे का बसतो प्रियांनो? लोकांना चर्च मध्ये का थांबलेले आहेत लोक? कारण ती मागतात देवाचं आणि मागून सगळं आलेलं आहे, तरी अजून मी आलेले नाही. मागून सगळं झाले, आता मागायचं काय? चर्च मध्ये लोक का थांबलेले आहेत? त्यांनी मागितलेलं देवाचं म्हणून वाट बघत आहेत. आणि हे जे नॉट हॅव्हिंग जे स्पिरिट आहे, जे सांगितलं की ऑलरेडी दिलेलं असताना दिलेली गोष्ट पुन्हा पुन्हा मागणे, त्यामुळे सगळे लोक चर्च मध्ये थांबू नये, चर्चला येत आहेत. त्यांना माहित नाही की सगळं दिलेलं ऑलरेडी त्यांच्याकडे सगळे. आम्हाला या ठिकाणी येऊन आमचं पॉवर जे आहे, टेस्टिमनी जे आहे ती एकमेकांना रिव्हील करायची की देवाचं वचन कसं, देवाचा स्वभाव कसा कार्य करतोय. त्यासाठी इथं आम्ही थांबलं पाहिजे, त्यासाठी आम्ही इथं आलं पाहिजे. ना की मी एखादी गोष्ट मागितली आहे, अजून ती मला मिळाली नाही आणि तोपर्यंत मी येत राहणार, तोपर्यंत मी जाणार. दॅट इज द ओनली वन रिझन. प्रेम आम्ही स्लेव्ह झालेलो आहोत आमच्या गरजांचे, गुलाम आहोत. आमच्या गरजा कधी संपत नाहीत. वी आर लिव्हिंग लाईक अ बेगर. आम्ही मागतो देवाला, कंटिन्यू मागत राहतो आणि किंगडम ऑफ गॉड मध्ये आहोत हे आम्ही विसरून जातो. आम्हाला देवाने स्लेव्हरी दिलेली नाहीये, गुलामी करायला सांगितलेली नाहीये आमच्या गरजांची. तो म्हणतो जीवनास आणि सुबत्तीस लागणाऱ्या सर्व गोष्टी आय हॅव गिव्हन टू यू. नाउ फाइंड आउट. तुम्ही त्या शोधून का, त्यासाठी तुम्हाला माझ्या स्वभावाचे वाटेकरी व्हावं लागेल. आणि त्याला काय लागतं? माझं वचन लागतं. मी तुम्हाला ते दिलेले आहे. दॅट इज द गॉस्पेल ऑफ किंगडम. ही सुवार्ता आहे देवराज्याची सुवार्ता. कोणी बेगिंग करत नाही, देवाच्या
राज्यात कुणी हात पसरत नाही. बिकॉज इज ऑलरेडी गिवन, दिलेले आहे. व्हॉट? ऑल थिंग्स म्हटलेलं आहे. ऑल थिंग्स दॅट पर्टेन्स टू लाईफ अँड गॉडलीनेस. Praise God, everybody. So divine nature puts you in better position. Praise the Lord. जे ईश्वराचा स्वभाव आहे तो तुम्हाला हायर लाईफ मध्ये घेऊन जातो. ही जी तुमची ह्युमन नेचरची जी पोझिशन आहे ती एकदम लोएस्ट पोझिशन आहे. लोएस्ट पोझिशन आहे. आम्हाला देवाच्या स्वभावामध्ये चालायचंय. डिवाइन नेचर, ईश्वरी स्वभाव. ईश्वरी स्वभाव लक्षात ठेवा. ईश्वरी स्वभाव. आणि देवानं आम्हाला समेटाचं वचन दिलेलं आहे. आम्ही गेल्या वेळेला वाचलं नाही का? समेटाचं वचन कोणाला सोपवून दिलेलं आहे? आम्हाला. वाचले आम्ही गेल्या वेळेला. देवाच्याने तुमचं समेट झालेलं ऑलरेडी. आता तुम्ही काय देवाच तोंड तिकडे आणि तुमचं तोंड इकडे असं नाहीये. ऑलरेडी रिकन्सिलेशन झालेलं आहे. जे काही देवाला आमच्या विरोधात होतं देवाला स्वतः येऊन आमच्या बरोबर रिकन्सिलेशन केलेलं आहे, समेट केलेलं आहे. आणि तो म्हणतो की समेटाचं वचन मी तुम्हाला दिलेले आहे. सो आम्ही देवाला भेटू शकतो. देवाचे आम्ही बोलू शकतो. आता देवाचा स्वभाव काय समजू शकतो. त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी काय आम्ही त्या प्राप्त करून रिसीव्ह करून आम्ही त्याच्या स्वभावात, त्याच्या ईश्वरी स्वभावात आम्ही चालणारे लोक देवाने आम्हाला केलेले आहे. आणि त्यासाठी काय लागतं प्रियांनो? जसं येशू म्हणतो की मी आणि माझा पिता आम्ही काय आहोत? वन आहोत. तसं येशू आणि मी, येशू आणि तुम्ही स्वतः वैयक्तिक एक असलं पाहिजे. माझी वचने तुमच्यामध्ये आणि तुम्ही माझ्यामध्ये. वननेस. हा वननेस जो आहे ना तो तुम्हाला एज्युकेट करतो, तो तुम्हाला हील करतो, तो तुम्हाला प्रॉस्पर करतो. वननेस. दुसरी कुठलीच गोष्ट मला ह्या गोष्टी देऊ शकत नाही. एक होता डिवाइन तुमच्यामध्ये होतं तेव्हा तुम्हाला हिलिंग मागायची गरज पडत नाही. यू ऑलरेडी गेट हील. तुम्हाला काय काही प्रॉस्पेरिटी पैसा मागायची गरज पडत नाही. यू आर ऑलरेडी प्रॉस्पर. Because you and Jesus, you are one, and Father is in you. As Jesus said, Father is in me, and I am in Him. Likewise, you are in me. My word is in you. Praise the Lord. परंतु आम्ही यूज टू झालेलो आहोत. मागण्यामध्ये आम्ही फार, आणि मी तर म्हणतो सगळंच मागून झाले. आता काय राहिलं? एवढे वर्ष आम्ही प्रभूमध्ये आहोत. देव कशाची वाट बघतोय? जे तू सगळं मागतोय ते ऑलरेडी मी तुला दिलेलं आहे. आता गरज आहे मी आणि तू एक झालं पाहिजे. माझं नेचर तुझं नेचर असलं पाहिजे. ते किंजब आहे. त्या ठिकाणी all provision is already made. Already everything is there. You have to assess that part. So this thing, ही information जी आमच्याकडे आलेली आहे, we have to use it. We have to convert it into knowledge. ओळखीमध्ये आम्ही त्याचं रूपांतर केलं पाहिजे. You know by oneness. Oneness. जसं मी आणि पिता एक, तसे तुम्ही एक व्हा. तुम्ही काय व्हा? एक व्हा. एक झालं पाहिजे आम्ही. मी तुम्हाला सांगतो, माझा तुम्ही बोलल्यावर मला तुमची गरज काय, तुमच्या अडचणी समजत नाही. ज्यावेळेला मी हँडशेक करतो तुमचा, व्हॉट इज दिस ब्रदर्स नीड, व्हॉट इज गोइंग ऑन, काय चाललेलं आहे, मला तुमच्या घरी येऊन तुमच्याशी बोलायची गरज नाही पडत. बिकॉज वननेस. एक जसं पिता पुत्राला गोष्टी करतो, पुत्र म्हणतो की पिताने काय करतो तेच मी करतो. बिकॉज बिकॉज वाय दे आर वन. फार महत्वाचे प्रेम. आम्ही काही वेगवेगळे नाही आहे. मी बॉडी ऑफ क्राइस्टचे लोक आहोत नाही का.
आणि बायबल सांगते एका पार्टला जरी पेन आला तर सगळ्या बॉडीला पेन होते का तसं? तर एक आहोत. जसं एखादी कॉन्क्रीटची स्ट्रक्चर आहे काय, बिल्डिंग आहे एखादी मोठी, आणि कुणीतरी मॉडिफिकेशन साठी काम काढलं आणि कॉन्क्रीटचे जे पिलर असतात ते जर कोणी डिग करायला लागलं तर त्या खोलीला फक्त व्हायब्रेशन येतात का? नाही, अख्ख्या स्ट्रक्चरला व्हायब्रेशन येतं. वरच्या मजल्यावर कळतं की खाली काहीतरी कोणतरी करते ठोकाठोकी. कशामुळे असं होतं? बिकॉज दॅट स्ट्रक्चर इज वन स्ट्रक्चर. ते स्ट्रक्चर एक स्ट्रक्चर आहे. कुठेही कॉन्क्रीटला कोणी जर ड्रिल मारायचा प्रयत्न केला तर सगळ्या बिल्डिंगला काय येतात? व्हायब्रेशन्स येतात. ते कंपायमान होते कारण ते एक आहे. हे जेव्हा येईल आमच्यामध्ये तेव्हा जे नेचर आहे देवाचं हे आमच्यामध्ये पेनिट्रेट झालं पाहिजे. तुम्ही एक झालं पाहिजे. तुम्ही आम्ही बॉडी ऑफ क्राइस्ट आमची एक झाली पाहिजे. ही देवाची इच्छा आहे. ती कधी येईल? जेव्हा आम्ही येशू बरोबर एक झालेले लोक इथे उभे असतील तेव्हा ती एक होती. कारण तो भाऊ पण येशूमध्ये, मी पण येशूमध्ये, आणि येशू माझ्यामध्ये, येशू तिच्यामध्ये, म्हणजे आम्ही एक झालेलो आहोत. ईश्वरी स्वभाव आहे प्रियांनो. जी येशू म्हणतो आय अँड माय फादर आर वन. त्यामुळे वेगवेगळ्या रूम्स कन्फ्यूज होणार. रूम्स किती असू देत, स्ट्रक्चर एकच आहे. फ्लॅट्स किती असतील एखाद्या बिल्डिंग मध्ये, परंतु ती बिल्डिंगची युनिटी जी आहे, ती कॉन्टॅक्ट जो आहे तो एकच आहे. ते कॉन्क्रीट जे भरलेलं आहे सगळं ते त्याचं कॉन्टॅक्ट आहे. तो वननेस त्याच्यामध्ये आलेला आहे. सो यू हॅव टू नो that being one, जेव्हा मी वन होतो, it means I have that divine nature in me. I am rooted, मुळावलेले आम्ही लोक आहोत. rooted in ground. आम्ही सगळे ग्राउंड मधून आलोत नाही का? ग्राउंड आम्ही फार कनेक्टेड आहोत. आम्ही मातीतून आलो पुन्हा पुढे जाणार आहे. मातीत जाणार आहे. वननेस आहे की नाही? वननेस आहे. तुम्ही जर ती सेपरेट समजत असाल तर तसं अजिबात नाही. दिस इज एक देवाने ठेवलेलं आहे की एक काय असतं आणि मी एक आहोत. आम्ही माझ्यामध्ये आणि मातीमध्ये काही फरक नाहीये. माती म्हणजे मी आणि मी म्हणजे माती आहे. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कोणताच फरक नाहीये. बॉडी इट इज अ स्ट्रक्चर. ऑल द रॉक्स अँड हार्ड थिंग्स आर लाईक बोन्स. आमची बॉडी तशीच आहे. आमच्यामध्ये पण हाड आहे. आणि काय होतं, पृथ्वीच्या सरफेस वरती काय होतं, गोष्टी उगवतात नाही का. आमच्या स्किनवरती केस उगवतात. बरोबर आहे का? स्किन सरफेस आहे नाही का. अर्थ सरफेस वरती जसे प्लांट्स उगवतात, सेम आवर बॉडी. आमची डिझाईन तेच आहे. आमच्या स्किन वरती गोष्टी ग्रो होतात. That's why we have hairs. देवाला आम्हाला हेअर्स, केस का ठेवलेले आहेत? यू मस्ट अंडरस्टँड दिस वननेस. त्यासाठी केस देवाला आम्हाला दिलेले आहेत. त्यासाठी आम्हाला बोन्स दिलेले आहेत. केवळ पृथ्वीमध्ये हार्ड गोष्टी आहेत, रॉक सॉलिड गोष्टी आहेत, तुझ्यामध्ये पण आहेत. प्रेज द लॉर्ड एव्हरीबडी. सो आम्ही काय वेगळे नाहीये. आम्ही ह्या भागात राहतो म्हणून साता समुद्रा पलीकडची भूमी वेगळी आहे असं नाही. ऑल कनेक्टेड. आणि आम्हाला कसं फक्त कळतं काय काय सांगा मला. पृथ्वीवरती ह्या भागात दॅट इज ओके, पण सरफेसवरती आम्ही म्हणतो अर्थचे सरफेसचे रिजन्स कशा प्रकारे वेगळे आहेत. ह्या भागात आम्ही म्हणू शकतो की कांदा चांगला येतो,
ह्या भागात ऊस चांगला येतो, ह्या भागात पोटॅटो चांगले येतात, असे रिजन्स आहेत वेगवेगळे. तसं बॉडी ऑफ क्राइस्ट पण आहे, ह्या भागात हे चांगलं येतं. काय असेल देवाने दिलेलं असेल तुम्हाला त्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. तो तुमच्याकडे कधी कांदे येत असतील चांगले, तुम्ही ते ग्रो केले पाहिजे, त्या रिजन मध्ये ती गोष्ट तुम्ही ग्रो केली पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आमचं नेचर आणि अर्थचं नेचर हे काही वेगळं नाहीये, तसंच डिवाइन नेचरचं पण आहे. येशूचा स्वभाव आणि तुमचा स्वभाव हा वेगळा असता कामा नये, लक्षात घ्या. म्हणून सांगितलेलं आहे की तुम्हाला त्यासाठी जे लागतं ते मी ऑलरेडी दिलेलं आहे. नाव इट इज युअर पार्ट की तुम्ही ते ओळखावं आणि माझ्या स्वभावामध्ये चालावं. तुमच्यासाठी मला सहानुभूती आहे, ह्युमन नेचर विषयी मला तुमच्या अशक्त मला कळतो, परंतु मला जे कळतं ते तुम्हाला कळलं तर मला जास्त आनंद होईल. असं आम्हाला प्रभू येशू सांगत. हे कनेक्शन लक्षात घ्या प्रियांनो. देवाने क्रिएशन मध्ये आम्हाला दाखवून दिलेलं आहे. स्टॉप बिलिव्हिंग सेपरेशन काही असता कामा नाही आमच्या विचारांच्या मध्ये. सेपरेशन असेल तर आम्हाला त्यातून काही मिळणार नाही. लक्षात घ्या, तुम्ही अर्थ आणि तुम्ही एक समजत नसाल तर अर्थ पासून तुम्हाला काही मिळणार नाही. म्हणूनच अनेकांना गोष्टी मागायची वेळ येते, बिकॉज हे थॉट नाहीये. तुम्हाला वाटतं की मनी आणि तुम्ही सेपरेट केलेला आहात. मनी तुमच्यापासून लांब का राहतोय? कारण मनीला कळलंय की तू आणि ती एक आहेत, हे तुम्हाला अजून ठाऊक नाही. जेव्हा ते कळेल, लक्षात घ्या, डीप गोष्ट आहे, ज्याला समजेल त्याला समजेल. ती सेपरेशन तुम्ही जर विभक्त स्वभावाचे असाल, एक होत आहे तुम्हाला जर नसेल तर ती गोष्ट तुम्हाला मिळणार नाही. तेव्हा सक्सेसच्या मागे तुम्ही लागता. तुम्हाला वाटतं की सक्सेस माझ्यापासून लांब आहे. नाही प्रियनो, यू आर ऑलरेडी सक्सेसफुल. डू नो दॅट. तुम्ही यशाच्या मागे लागलात पण तुम्ही ऑलरेडी यशस्वी आहात. आता तुम्ही सेपरेट केलं यश तुमच्यापासून, त्यामुळे तुम्हाला यश मिळत नाही जसं पाहिजे तसं. तुम्हाला हार्डवर्क करावं लागतं. ह्युमन नेचरला तेच आहे. निडळाच्या घामानं तू तुझी भाकरी कमवशील, बिकॉज यू फील दिस इज अ सेपरेट थिंग. त्यामुळे अजून तुम्हाला यश मिळायचं जीवनात हे पहिला विचार काढून टाका. तुम्ही ऑलरेडी सक्सेसफुल लोक येतात, because you have Lord Jesus Christ in you. You and Christ are one. So what is now left? गोष्ट राहिली प्रियांनो, कोणती गोष्ट मिळायची राहिली तुम्हाला? तुम्ही आता सक्सेस पासून स्वतःला डिटॅच केलेला आहे. सक्सेस हिमसेल्फ इज लॉर्ड जीसस क्राइस्ट. He himself. So सेपरेट राहून तुम्हाला सक्सेस कधीही मिळणार नाही, कधीच नाही मिळणार. मला पैसे मिळाल्यानंतर मी हे करेन हा विचारच मला चुकीचा आहे. मला पैसे मिळाल्यावर मला जॉय येईल, मग तुम्ही वाट बघत बसताय जॉयची, आणि मग तुम्हाला मिळाल्यावर तुम्ही जॉयफुल होणार. पण अख्ख्या पृथ्वीचा जॉय प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो तुम्हाला ऑलरेडी तुमच्यामध्ये आहे. परंतु तो आणि तुम्ही एक नसल्यामुळं पैसा आल्यावर मी आनंदी होईल, चांगला जॉब मिळाल्यावर मी आनंदी होईल, पगार वाढल्यावर मी आनंदी होईल, चांगलं आरोग्य मला मिळाल्यावर मी आनंदी होईल. कीप वेटिंग, कीप वेटिंग, कीप वेटिंग. त्या गोष्टी तुम्हाला आयुष्यभर वेट करायला लावतील. आल्यानंतर मी आनंदी होईल म्हणजे काय? तुम्ही आणि येशू एक नाहीये, तुमच्याकडे डिवाइन नेचर नाहीये. Praise the Lord everybody. You are the blessing. मला आशीर्वाद मिळाल्यावर मी आनंदी होईल नाही. You are already blessed. तुम्ही ऑलरेडी कोण आहात? आशीर्वादित लोक आहात. तुम्ही दुसऱ्यांना आशीर्वाद देण्यासाठी देवाला तुम्हाला इथं उभं केलेलं आहे. बट यू आर वेटिंग फॉर युअर ब्लेसिंग. असं कसं? असं नाही होऊ शकत. तुम्ही स्वतः
इतरांच्या आशीर्वादाचे कारण देवानं तुम्हाला केलेलं आहे, कारण तुम्ही स्वतः काय आहात, आशीर्वादित लोक आहात. सो आज तुम्ही हा विचार घेऊन घरी जायचंय. आज जे तुम्ही इथे आहात, आज ते तुम्हाला डिसिजन घ्यायचंय. तुम्ही पुष्कळ डिसिजन घेता नाही का, पुष्कळ गोष्टी ठरवत असता. रोज ते काम तेच आहे, डिसाईड करायचं. तर आज तुम्ही काय डिसाईड करणार? मला शैतान थांबवू शकत नाही, कुठलाही दुरात्मा मला थांबवू शकत नाही, कोणी मला रोखू शकत नाही. कारण त्याचं काय आहे? कारण मी सगळ्यांच्या वरती आहे. हायर लाईफ माझ्याकडे आहे. कारण मला कोण मिळालेलं आहे? येशू ख्रिस्त स्वतः. त्याचं नेचर मला मिळालेले आहे. कोणतीही जगातील पॉवर मला थांबवू शकत नाही. कारण जी पॉवर माझ्याकडे आहे ती सगळ्या पॉवरच्या वरची पॉवर आहे. जी काही जगात एक्झिस्ट पॉवर आहे, त्या सगळ्या जे काही पॉवर असेल त्या सगळ्या पॉवरच्या वरती माझ्याकडे जी पॉवर आहे ती वरची पॉवर आहे. त्यामुळं डेव्हिलला दोष देऊ नका, दुरात्म्यांना दोष देऊ नका, आई वडिलांना दोष देऊ नका, कोणालाही दोष द्यायचं तुम्हाला कारण नाहीये. कारण तुमच्याकडे जो आहे त्याच्याबरोबर तुम्ही तुमची जर्नी स्टार्ट केलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आहात आणि तो तुमच्या मध्ये आहे. सो एखादी वंडरफुल गोष्ट घडेल, एखादी चांगली गोष्ट घडेल, एखादी चांगली गोष्ट होईल, मग होईल. येशू ख्रिस्ताचं एक नाव काय माहिती नाही, याच्याला सांगितलेलं आहे, ही इज अ वंडरफुल काउन्सिलर. अद्भुत म्हटलेलं आहे. काय म्हणलेलं आहे ते वचन यशाच्या पुस्तकात आहे, कोणाला मिळालं तर वाचा. पण त्या ठिकाणी त्याचं नाव अद्भुत असं आहे. त्यामुळे अद्भुत एखादी गोष्ट घडल्यानंतर मी आनंदात राहीन, हा विचार येशूला सेपरेट करणारा विचार आहे. कारण जो अद्भुत आहे, जो वंडरफुल आहे, तो तुमच्यामध्येच आहे. तुम्हीच वंडरफुल आहात. वंडरफुल काय होणार? हा थॉट तुम्हाला सेपरेट करतो. ही इज अ वंडरफुल, अद्भुत म्हटलेलं आहे. वंडरफुल काउन्सिलर म्हटलेलं आहे, परंतु ऍक्च्युली अद्भुत वेगळं नाव आहे, काउन्सिलर वेगळं नाव आहे. पण लिहिताना त्यांनी एकत्र लिहिलेलं आहे व त्याचं पहिलंच नाव वंडरफुल आहे. येस, पहिलंच नाव त्याचं काय? अद्भुत नाव आहे. अद्भुत. हा अद्भुत. आणि तुम्ही जेव्हा एक होता तेव्हा तुम्ही अद्भुत होता. त्यामुळे तुमच्या जीवनात अद्भुत गोष्टी घडतील आणि मग मी हॅपी राहील फॉर एव्हर. हा थॉट तुम्हाला येशूपासून वेगळं करणारा थॉट आहे. हा थॉट तुम्हाला मानवी स्वभावात ठेवणारा थॉट आहे. ह्युमन नेचर म्हणलं की प्रॉब्लेम आहे, ह्युमन नेचर म्हणलं की आजारपण आहे, ह्युमन नेचर म्हणलं की विकनेसेस आले. डिवाइन नेचर जिकडे येईल तेव्हा तुम्ही पॉइझन जरी घेतलं तरी तुम्हाला काही एक बाधणार नाही. प्रेज द लॉर्ड. सो आवर नेम इज वंडरफुल नाव. आजपासून तुमचं नाव काय आहे? अद्भुत आहे. कारण अद्भुत तुमच्यामध्ये आहे. का? तुम्ही आणि तो एक 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 आहात. येते तुमच्या लक्षामध्ये एक गोष्ट बघा, माइंडसेट, मनाचं जोपर्यंत तुमचं नवीनीकरण होणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही समजणार नाही, देवाची इच्छा तुम्हाला प्रगट होणार नाही, काहीही कळणार नाही तुम्हाला. तुम्ही याल, वचन ऐकाल, वर्षानुवर्षे चालू राहील, ते थांबणार नाही. परंतु अद्भुतपणा आमच्यामध्ये ऑलरेडी आलेला आहे. हेच एज्युकेशन, याचं ज्ञान, याचं नॉलेज, हा सिलेबस इकडे शिकवला जातोय. तो तुम्ही शिकून घ्या. हा सिलेबस महत्वाचा सिलेबस आहे. इट इज फॉर युअर अँड माय एज्युकेशन. वी आर द बॉडी ऑफ क्राइस्ट. वी मस्ट बिकम वन.
त्याशिवाय या गोष्टी देवापासून आम्हाला लांब ठेवतात. सो ही समज बुद्धी देवाने आम्हाला द्यावी, यासाठी आपण प्रभूकडे मागत राहिलं पाहिजे. एखादी गोष्टीसाठी हॅपी व्हायला वाट बघणं म्हणजे ह्युमन नेचर आहे. हॅपी व्हायला वाट बघायची आणि मग वाट बघून बघून एखाद्या वेळेला झाली तर मग हॅपी व्हायचं, नाही तर दुःखी राहायचं. हे चालणार नाही इथून पुढे. आजपासून कोणीही आनंदाची वाट बघू नका. तुम्ही स्वतः देवाचे आनंद आहात. ईश्वरी स्वभावाचे तुम्ही वाटेकरी झालेले आहात. त्यामुळं पैशाने ठरवायचं नाही की ह्याला आनंदी करायचं का नाही करायचं. आता पैसा ठरवतोय ह्याला दुःखी ठेवायचं का आनंदी ठेवायचं. कोण ठरवतोय? पैसा ठरवतोय. पैसा ठरवायला देतोय मी. मला कपल असतो ते म्हणते आम्हाला एक बेबी मिळाल्यावर आम्ही काय होऊ हॅपी. तोपर्यंत बिचारे कष्टी. असं कसं होऊ शकतं? Until I have baby, I will not be happy. I can't be happy. So it is up to baby now. बाळ ठरवते की तुम्ही आनंदात राहायचं का नाही राहायचं. कपल्सला बाळ ठरवते. बाळ ठरवते. माझं लग्न झालं तर मी आनंदी होईल. म्हणजे कोण असेल तो माहित नाही. जो ठरवल की मी हॅपी राहायचं का नाही आणि तो आल्यानंतर मग मी आनंदी होईल. तो स्वतः एवढा कन्फ्युज आहे जो येणार आहे त्याला पण माहित नाहीये की मी हॅपी होईल का नाही होईल. वी डोंट नो बिकॉज ऑल वी हॅव ह्युमन नेचर. लाईक जॉब मिळाल्यानंतर मी आनंदी होईल. येस 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 येस. सो ऑल दिस कन्फ्युजन, हे सगळे कन्फ्युजन आमच्यातलं केलं पाहिजे. ईश्वरी स्वभावाच्या बी झाले पाहिजे. देव आमच्या स्वभावासारखा झाला आम्ही त्याच्यात आनंद मानता का. आम्हाला इट इज गुड बिकॉज ही लव्ह अस म्हणून त्याने ते केलं. पण त्यामध्ये राहायसाठी नाही, त्याच्या स्वभावासारखे आम्ही व्हावं यासाठी जे काही रिक्वायर्ड आहे त्याच्यापासून आलं पाहिजे. क्रिएटेड गोष्टीमधून आनंद नाही, क्रिएटर मधून आनंद आहे. तो क्रिएटर तुमच्यामध्ये आहे. ही हॅज गिवन अस ऑल थिंग्स म्हटलेलं आहे. सर्व गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. सो स्टॉप वरिंग अबाउट द थिंग्स. गोष्टींच्या विषयी काही चिंता करू नका. तर देवाच्या राज्यामध्ये या. देवाच्या राज्यामध्ये लहानात लहान म्हटलेलं आहे. तो सुद्धा हा जो संदेष्टा आहे सगळ्यात मोठा संदेष्टा कोण आहे? बाप्तिस्मा करणारा. सगळ्या संदेष्टांपेक्षा जो मोठा संदेष्टा आहे त्याच्यापेक्षाही देवाच्या राज्यात जो लहानात लिस्ट म्हटलेला आहे तो त्याच्यापेक्षाही काय आहे मोठा आहे. म्हणजे लहानात लहान हा शब्द आम्ही लहान राहण्यासाठी घ्यायचा नाही, मोठा होण्यासाठी घ्यायचंय. बिगिनिंगला लहान आहात तुम्ही, लहानात लहान म्हटलेलं आहे. म्हणजे लहान लहान मध्ये पण लेअर आहे. पण लहान राहायचं नाही आम्हाला, लिस्ट व्हायचं नाही आम्हाला. आम्हाला किंगडम ऑफ गॉड मध्ये ग्रो व्हायचं आहे. आणि म्हणून भावांनो बहिणींनो, डू नॉट वरी अबाउट एनिथिंग. जीसस म्हणतो डू नॉट वरी अबाउट एनिथिंग. आम्हाला वरी कसली पाहिजे की माझ्यात मी आणि तो एक होत, मी सेपरेट करतोय. माझे विचार हे सेपरेट करतायत येशू पासून मला. आम्हाला त्याच्यावरती काम करायचं आहे. जेव्हा तुम्ही याच्यावर काम कराल तुम्हाला त्यासाठी ग्रेस देईल. त्यासाठी रिक्वायर्ड जे काही गोष्टी आहेत त्या तुमच्याकडे यायला लागतील. कशामुळे यायला लागतील? तुम्ही एक झाल्यावर. तुम्ही बोलात मी कोण आहे? फांदी. आणि जेव्हा ते एक असतात तेव्हा ते फांदी मधला सॅप त्याच्यामध्ये येतो. ते जे नेचर आहे ते आमच्यामध्ये येतं आणि तुम्ही स्ट्रॉंग बनता.
तुम्हाला कोणतीही गोष्ट ब्रेक करू शकत नाही लाईफ मध्ये. कोणती गोष्ट जीवनामध्ये तुम्हाला निराश करू शकत नाही. कोणती गोष्ट तुम्हाला जीवनामध्ये डिप्रेस करू शकत नाही. अशी कोणतीच गोष्ट नाहीये की जी तुम्हाला तोडेल. कोणतीच गोष्ट अशी जगामध्ये नाहीये. त्यासाठी आम्हाला एकच काम करायचं आहे. वी मस्ट बिकम वन विथ अवर लॉर्ड जीसस. सो गॉड इज टेस्टिंग अस. खरोखर किती त्याच्याकडे किती पर्सेंट मध्ये हा माझ्यासारखा आहे. हाऊ फार, व्हॉट पर्सेंटेज ऑफ माय नेचर ही इज हॅविंग. किती त्याला पार्टेक केलेले आहे, किती मला त्याला असेस केलेला आहे. हाऊ मच ही विल टेस्ट यू एव्हरी डे. त्याची परीक्षा तो रोज घेईल तुमची, आणि तुम्हाला दाखवून देईल की नाही माझ्यासारखा इथं तू नाहीये. तू आणि मी या निर्णयामध्ये तू आणि मी एक नाहीये. यू विल बी टेस्टेड. किती पर्सेंट मध्ये मी तुमच्यामध्ये आहे, किती माझा फ्रॅक्शन, माझा डिवाइन फ्रॅक्शन तुमच्यामध्ये आलेला आहे. आणि जेव्हा मी या टेस्टला समोर जाऊ आणि आम्ही जेव्हा याचा समज घेऊ की ही टेस्ट काय होती, वननेसची टेस्ट आहे. आम्ही एक आहोत का मी ते पाण्याच्या ठिपकासारखे एक 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 पाण्यापासून विभक्त झालेला थेंब लक्षात आला. टिप 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 पडत राहतो, विभक्त झालाय पाण्यापासून. बरोबर आहे. आम्हाला ड्रॉपलेट्स व्हायचं नाहीये. आम्हाला जिवंत पाण्याची नदी म्हटलेली आमच्यामध्ये व्हाईल. आम्हाला रिव्हर व्हायचंय, आम्हाला ड्रॉपलेट्स व्हायचं नाही, पाण्याचे थेंब व्हायचं नाहीये. लक्षात घ्या प्रियांनो, पाण्यापासून विभक्त झालेला थेंब फक्त आवाज करत राहतो. टाप 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 असा आवाज होत राहतो. आम्हाला टाप 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 नकोय. आम्हाला जो वाहणारं पाणी, खळखळणारं पाणी आहे, तसं आम्हाला देव प्रभू आमचा बनवतो. आम्हालाच नाही तर त्या पाण्याच्या प्रवाहात जे कोणी येतील, जिवंत पाण्याच्या ज्या झरा आहे, त्या नदीच्या ज्या साईडला जे कोणी येतील, त्यांचे ते सगळे काय होतील, ब्लेसेड आणि ब्लेसेड आणि ब्लेसेड होतील. आजपर्यंत आम्हाला हा विचार घेऊन जायचा आहे. हा थॉट, सेपरेशनचा थॉट, येशूपासून वेगळा करणारा कोणताही जर विचार आमच्यामध्ये येत असेल तर त्यापासून आम्हाला तो तोडून काढायचा आहे. येशू आणि आम्ही एक असले पाहिजे. त्यासाठी आम्हाला काय करायला लागेल प्रियांनो? टेस्टिंग होत असताना आम्हाला आमचा रिॲक्शन्स, आमचे डिसिजन्स यामधून देवाला ते दिसलं पाहिजे. शेवटी अब्रामाला देवानं सांगितलं की आय विल गिव्ह दिस लँड टू यू अँड युअर पीपल. देव तो म्हणतो. उत्पत्तीच्या 17व्या अध्यायामध्ये आम्हाला वाचायला मिळतं. उत्पत्ती 17:8 मध्ये, Genesis chapter 17 and verse 8. या ज्या कनान देशात तू उपरा आहेस, तो सगळा देश मी तुला व तुझ्या पश्चात तुझ्या संतानाला कायमचा वतन म्हणून देईन आणि मी त्यांचा देव राहीन. येस, या ठिकाणी उत्पत्ती 17 मध्ये अब्रामाला देवानं जे सांगितलेलं आहे, या ज्या कनान देशात तू उपरी आहेस, तो सगळा देश मी तुला व तुझ्या पश्चात तुझ्या संतानाला कायमचा वतन म्हणून देईन. कन्फर्म केलं त्याला या ठिकाणी. अब्रामाला प्रश्न पडला, पुढे वाचलं, तुम्ही कसं देशील? तो म्हणला तू सॅक्रिफाईस दे मला. आणि मग त्या ठिकाणी सॅक्रिफाईस दिल्यानंतर देवानं त्या ठिकाणी करार केलेला आहे. 15व्या अध्यायामध्ये आम्हाला तो करार तुम्हाला जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा वाचा. सो हा जो रेफरन्स आहे तो नवीन करारामध्ये इब्रीच्या पुस्तकामध्ये पुस्तक लिहिणाऱ्यांनी, पत्र लिहिणाऱ्यांनी दिलेला आहे. इब्रिकरास पत्राचा 11वा अध्याय. हाऊ गॉड इज टेस्टिंग. विषय काय? देव कशी परीक्षा घेतो. तुम्हाला देवाने एखादं प्रॉमिस केलं, देवाने तुम्हाला एखादी गोष्ट दिली, त्याचं तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे. वचन 9
इब्रिकरास पत्र हिब्रूज चॅप्टर 11 and verse 9. इब्राचं पत्राचं 11वाद इंग्लिश मध्ये वाचा. 9वं वचन. परदेशात राहावे त्याप्रमाणे, बरोबर. 11 वचनाचं 11व्या अध्यायात 9वं वचन आहे. हा, परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने जाऊन राहिला. त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात कसा राहिला? विश्वासाने. तुम्ही सुद्धा वचनदत्त देशात कशाने आलेला आहात? विश्वासाने तुम्ही सुद्धा आलेला आहात. अब्राहम सुद्धा देवाने जे त्याला सांगितलं त्याच्यावरती त्याला विश्वास ठेवला. बाय फेथ ही सर्च म्हटलेला आहे. इन द लँड ऑफ प्रॉमिस. हाऊ? बाय फेथ. विश्वासाने त्याने काय केलं? जाऊन राहिला. राहायला जाऊन त्या ठिकाणी तो सर्च केलं परदेशात. बाय फेथ इन दॅट प्रॉमिस लँड. वचनदत्त देशामध्ये तो जाऊन राहिला. ते देश कुठला देश होता? ती भूमी कसली भूमी होती? प्रॉमिस लँड होती. तुम्हाला सुद्धा प्रॉमिसेस दिलेली नाही का? ती मान आणि मौल्यवान. देवानं त्याला त्याच्या प्रॉमिस मध्ये कॉल केलं आणि त्या ठिकाणी तो विश्वासाने जाऊन राहिला असं म्हटलेलं आहे. ही सर्च बाय फेथ इन द प्रॉमिस लँड. का बाहेर राहिला? इन 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 प्रॉमिस. इन प्रॉमिस. इन द लँड ऑफ प्रॉमिस. स्ट्रेंज कंट्री म्हटलेलं आहे. परदेशात म्हटलेलं आहे. He was there as in a strange country. A strange country. By faith. तुम्ही आधी कुठेतरी होता. तुम्हाला कॉल केलं. प्रॉमिस दिले. तुम्हाला सुद्धा हा देश तुमच्यासाठी नवा होता. त्यासाठी तुमच्यासाठी हा परदेश होता. परंतु तुम्ही त्याच्यामध्ये विश्वासाने आला. जसा हा या ठिकाणी ही वॉक इन द लँड that was promised, but that land was a strange land. आणि अनेक जण त्या लँड मध्ये आलेले आहेत, परंतु त्यांच्यासाठी देश अजून परका आहे, कारण ते देवाबरोबर एक झालेले नाहीत. येशू बरोबर एक झालेले नाहीत. येशू त्यांच्याकडे आहे, पण येशू आहे, दे आर नॉट वन. As Father and I am one, you should be like that. अब्राहम त्या ठिकाणी गेलेला आहे, त्या स्ट्रेंज कंट्रीमध्ये त्याच्यामध्ये जातो, परंतु आम्हाला ह्या ठिकाणी दिसतं की ती गोष्ट त्यानं सिरियसली घेतली नाही. कशी घेतली नाही सिरियसली? त्याला एक टेस्ट त्याने ओळखली की देवानं मला ही सगळी अनडेव्हलप जी भूमी काही तिथे नाहीये ती देवानं मला दिलेली आहे. स्ट्रेंज म्हटलेलं आहे का प्लेस? स्ट्रेंज प्लेस. स्ट्रेंज प्लेस. कारण बघा, आम्हाला जर असं काही देवाण दिलं तर आम्ही तिथेच थांबू, त्याचबरोबर आम्ही आनंद घेऊ. देव आमच्यासारखा स्वभाव झाला, देवाला आमचे सगळे अशक्त पण माहित आहे, आणि चलो कोई बात नाही, आम्ही ह्युमन्स आहोत, हे होत राहणार. पण देवाला आमचे सगळे आहेत. अब्रामाला तसं वाटलं. अब्रामाला तसं वाटलं का नाही बघूया आपण, पण तसं त्याला वाटलं नाही. तो तिकडे गेल्यानंतर काय करतो बघा, वचन वचन 10 इब्री 11 म्हटलंच ना. हा, वर्ष 10. बघा, प्रॉमिस लँड मध्ये आल्यानंतर अब्राम थांबला का? त्या ठिकाणी ही लुक फॉर सिटी. ही लुक फॉर सिटी. सिटी म्हणजे मराठीत काय म्हणलेलं आहे? कारण पाय असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता. तू सर्च केलं तिने पुढं की हे दिलं, मला जॉब लागला, माझं लग्न झालं, मला मुलं झाली. नाही ना,
तो म्हणलं ही माझी टेस्ट आहे, देवानं मला दिले. समथिंग हॅज टू आय हॅव टू फाइंड आउट. एक सिटी आहे म्हणतो, एक शहर आहे. कुणी बांधलेलं आहे? देवानं बांधलेलं शहर मला पाहिजे. फॉर ही लुक फॉर अ सिटी विच हॅज फाउंडेशन्स. पाय घातलेलं नगर कुठं आहे? कारण ज्या वेळेला अब्रामाला त्या ठिकाणी बोललं तेव्हा तिकडे शहर बीर काय नव्हतं, काहीच नव्हतं त्या ठिकाणी. अनडेव्हलप लँड होती. परंतु अब्राम देवाशी कनेक्ट होता. अब्राम आणि देव एक होता. त्यामुळं ज्या बंजर जमीनमध्ये, ज्या प्रॉमिस लँड मध्ये तो आला होता, तिथे डोळ्याला त्याला काय शहर दिसत नव्हतं, पण तो म्हणतो देवानं बांधलेलं एक नगर आहे. ही लुक आफ्टर दॅट त्याच्याविषयी लिहिलेलं आहे. कारण पाया असलेले व देवाने योजलेलं व बांधलेल्या नगर कुठे आहे? हे सगळं ठीक आहे, तू दिलेस, परंतु ते कुठे? मला ते नगर पाहिजेलं आहे, मला ते नगरला शोधायचं आहे. तो का असं बोलू शकला प्रियांनो? बिकॉज ही इज वन विथ गॉड. देवाबरोबर उठणारा बसणारा तो होता. देवाने त्याची परीक्षा घेतली त्या ठिकाणी. तो म्हणतो की ते तुला दिसत नाही सिटी कुठे, तर देर इज वन सिटी. जे नगर देवाने बांधलेलं आहे, हे त्याला कसे मिळालं? डिवाइन इंटेलिजन्स. ईश्वर स्वभावाचं झाल्याशिवाय आम्हाला अशा गोष्टी दिसणार नाहीत आमच्या लाईफ मधल्या. आम्हाला फक्त जे दिसेल त्याच्यामध्ये आम्ही हॅपी राहू. परंतु देवानं ती टेस्टिंग साठी तुम्हाला दिलंय की तुम्ही पुढे लहानात लहान राहणार का ग्रो होणार किंगडम मध्ये. किंगडम मध्ये एक सिटी आहे या ठिकाणी, आणि देव बऱ्याच वेळेला आम्हाला आमिष देतो. एखादी चांगली घटना आमच्या जीवनात घडतो, परंतु आम्ही त्या घटनेमधनं काय शिकलो? तो इव्हेंट आमच्या लाईफ मध्ये आला, जॉयफुल आम्हाला मिळाला, देवाने आम्हाला दिला, हे फक्त आमिष आहे. कसेच आमिष आहे? तुम्ही ईश्वरी स्वभावाचे व्हावे यासाठी. अशी तुम्हाला आमिष बरीच आतापर्यंत मिळालेली आहे, तुम्ही सांगितले तिथे येऊन. तर ते आमिष का देवाने दिलं तुम्हाला? का दिलं? तुम्ही त्याच्यासारखे व्हावे, आम्ही ते शोधून काढावं. फॉर ही लुक फॉर अ सिटी विच हॅज फाउंडेशन्स whose builder and maker is God. Whose builder and maker is God. तुमच्या लाईफ मध्ये अशा किती सिटी आहेत की ज्या तुम्ही अजून शोधलेल्या नाहीत, तुम्ही त्याची वाट बघितलेली नाही. यू आर नॉट लुक्ड आफ्टर दॅट बिकॉज यू आर नॉट कनेक्टेड विथ गॉड. जेव्हा तुम्ही कनेक्ट व्हाल तेव्हा हे फक्त लँड नाहीये, देवाने तुमच्यासाठी काय काय ठेवलेलं आहे. अब्रामानं ते बघितलं आणि तो टेस्ट त्यानं पास केलेली आहे. आज प्रियांनो, आमच्यासाठी हे चॅलेंज आहे. इथं असलेल्या प्रत्येक भावा बहिणीसाठी चॅलेंज आहे. व्हॉट वी आर लुकिंग आफ्टर आफ्टर हॅव्हिंग दिस प्रॉमिसेस टू अस. इन प्रॉमिसेस, ही वॉज इन प्रॉमिसेस like a stranger because he is okay, but something else is there. पाया असलेले शहर आहे जे देवानं तुमच्यासाठी बिल्ड केलेलं आहे प्रत्येकासाठी. आज प्रियांनो, we have to search, we have to look for that. अब्रामानं ते केलं, अब्राम ते टेस्ट पास झाला. आज आमच्या प्रभूची इच्छा हीच की तू आणि आम्ही एक व्हावं. Oneness. We are not separate. हे फिजिकल realm मधनं आम्हाला दाखवलंय की माती आणि मी वेगळे नाहीये. We are the same. Earth आणि मी, पृथ्वी आणि मी एक आहोत आम्ही. हे फिजिकल नेचर मधनं देवानं आम्हाला शिकवलेलं आहे. हे प्रियांनो, हा थॉट आम्ही आज घरी घेऊन जाणार आहोत. येस, थँक्यू जीसस, थँक्यू होली गोस्ट. ठरवायचं नाही आमचा आनंद, कुठल्या गोष्टींनी आमचा आनंद ठरवायचं नाही. आमचा आनंद प्रभू आमच्यामध्ये आहे, तोच आनंद आहे, जॉय आहे. येस लॉर्ड जीसस. ह्या माइंडसेट मध्ये, या माइंडसेट प्रत्येक भाव बहिणी तुम्ही बखर बापा अशी आपल्याकडे प्रार्थना विनंती करतो. माझ्या जीवनाचा अनुभव मी त्यांना शेअर केलेला आहे. माझ्या जीवनाचा अनुभव, माझ्याकडे जी गोष्ट आहे मी त्याची किंमत सांगत नाही, कारण जो व्हॅल्युएबल आहे तोच माझ्यामध्ये आहे. तर माझ्याकडे काय किमती आहे, माझ्याकडे काय प्रॉपर्टी आहे, हे मला कोणाला सांगायची गरज नाही. बिकॉज आय नो व्हॉट इज व्हॅल्युएबल. आज बाप्पा
हे विचार इथून जाताना घेऊन जाता येऊ देत. इथं असलेल्या प्रत्येक भावा बहिणीला ही तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. सर्व मान सर्व महिमा केवळ तुला आणि तुलाच देतो. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून ऐक बापा. थँक्यू.